नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी गणित प्रज्ञा परीक्षा 2024ची सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। या ठिकाणी गेल्या महिन्यामध्ये रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षा 5वी आणि 8वीसाठी घेतलेली होती। त्या परीक्षेमध्ये प्रावीण्य पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 16 फेब्रुवारी 2025 रोजी घेतली जाणार आहे संबंधित केंद्रावर। त्या अनुषंगानं त्याच अभ्यासक्रमावर आधारित या ठिकाणी तशाच प्रकारचं स्वरूप असणारी प्रश्नपत्रिका येत्या परीक्षेला असणार आहे। त्यासाठी आपण 22-23च्या प्रश्नपत्रिका या अगोदरच यूट्यूबवर सोडवलेल्या आहेत। 2024च्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत। प्रश्न 6वा ए, पुढील संख्या अक्षरात लिहा। राईट द नंबर इन वर्ड्स। या ठिकाणी सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, म्हणजे या ठिकाणी 85 लक्ष, 417। ओके, त्यानंतर पुढील संख्या अंकातल्या। राईट द नंबर इन डिजिट्स। 39 लाख, 39 लाख, 72,002, 39 लाख, 72,002। पहा, 39 लाख 72,002 सुटे, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, 39 लाख 72,002। ओके, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे, तर तिचा व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ काढा। वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे, वर्तुळाचा परिघ, सूत्र, प्रथम व्यास घेऊया त्याच्या दुप्पट, त्रिज्या दुप्पट 2r, 2 गुणिले 14। एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी, व्यास आणि परिघ आणि क्षेत्रफळ काढायचे आहे। वर्तुळाचा परिघ 2r बरोबर 14 दुनी 28 सेमी हा व्यास आला, त्यामुळे परिघ पाहिजे। आता परिघ बरोबर पायडी, पायची किंमत 22/7, डी व्यास 28, 7 एके 7 चौक 28, 22 चौक 88 सेमी परिघ। ओके, वर्तुळाचे क्षेत्रफळ, हा परिघ मिळाला 88 बरोबर पाय आर वर्ग, पाय 22/7 गुणिले आर वर्ग, 14 गुणिले 14, 7 एके 7 2 14, 22 दुनी 44, या ठिकाणी 44 त्याला गुणिले 14 आहे। ओके, 22 दुनी 44 गुणिले 14, 14 चौक 56, 6 5, 14 चौक 56, 5 61, 616 चौ सेमी हे क्षेत्रफळ आलं। 5 सेमी बाजूचा समभुज त्रिकोण एबीसी काढा। बिंदू ए, बिंदूतून बाजू बीसीवर एडी लंब काढा आणि कोन बीएडीचे माप मोजून लिहा। कन्स्ट्रक्ट ए इक्विलॅटरल ट्रायंगल एबीसी ऑफ साइड 5 सेंटीमीटर। ड्रॉ ए altitude AD on side BC and write the measure of angle BAD by using compass। या ठिकाणी पहा 5 सेंटीमीटर, आपण AB घेतलेले आहे 5 सेंटीमीटर। AB एवढीच लांबी या वर्तुळ कंपासमध्ये घ्यायची आहे, 5 सेंटीमीटर। वर चाप मारायचा, खाली चाप मारायचा। हा छेदनबिंदू आपण मिळवला सी, बी आणि सी जोडायचे। आणि ए आणि सी जोडायचे। अशा पद्धतीनं AC पण 5 सेंटीमीटर आहे आणि AC सुद्धा 5 सेंटीमीटर, BC 5 सेंटीमीटर आणि AB 5 सेंटीमीटर दिलेच आहे। बिंदू ए मधून बाजू BC वर लंब टाकायचा आहे। पहा, ए बिंदूतून या ठिकाणी BC पेक्षा किंबहुना थोडंसं जास्त अंतर आहे, थोडं जास्त अंतर घेऊन याच्या दोन्ही बाजूला BC वरती खुणा करतोय। ए बिंदूतून
बी सी पर्यंतच्या अंतरापेक्षा थोडं जास्त घेतल्याशिवाय बी सीवरती या खुणा तयार होत नाहीत. ही पहिली खून केंद्र, थोडंसं अंतर कमी केलं वाढवलं तेवढं ठेवलं तर चालते. पहिली खून केंद्र चाप मारायचं आहे. अशा पद्धतीनं ही पहिली खून केंद्र घेऊन दुसरी खून केंद्र घ्यायची आहे. आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारा चाप मारायचा आहे आणि हा आपला छेदनबिंदू आहे. तो छेदनबिंदू आणि ई जोडायचे. ओके. आणि हा डी हा एडी हा शिरोलंब आपण मिळवला बी सीला लंब असणारा. या ठिकाणी कोण बी ए डी पाहिजे. बी ए डी हा कोण किती मापाचा आहे काढायचा आहे. हा बरोबर या ठिकाणी 10, 20, 30 मापाचा आहे. म्हणजे समभुज त्रिकोण दुभागलेला आहे. समभुज त्रिकोणाचा त्याच्या शिरोलंबामुळं या ठिकाणी तो कोण दुभागतो. म्हणजे एडी हा शिरोलंब बी ए सी या कोणातून काढल्यामुळं समभुज त्रिकोणाचा तो ए हा कोण दुभागला 60 होता तो 30 झाला. त्यामुळे इथं कोणाचं माप द्यायचं. कोण बी ए डी बरोबर 30 अंश. ओके. अशा पद्धतीनं त्यानंतर प्रश्न 7वा आहे. हा 2 गुणांचा आहे. प्रत्येक प्रश्न 10 गुणांचा आहे. 2m अधिक 77.5 बरोबर 5m अधिक 17m 17.8. 2m अधिक 77.5 बरोबर 5m अधिक 17.8. या ठिकाणी अंक एका बाजूला घ्यायचं. स्वरूप पद 5m आणि 2m. हा 2m हा मोठा 5m आहे. मोठ्याकडेच हा लहान घेतलेला आहे. त्यामुळं 77.5 तिथंच आहेत वजा 17.8. आता 5m वजा 2m 3m बरोबर 77.8 मधनं 77.5 मधनं 17.8 वजा करायचे आहेत. 15मधून 8 गेले उरले 7. पॉईंट दिला. या ठिकाणी 7मधून 7 जात नाही त्यामुळं 17मधून 7 गेले उरले 8. हातच्या दिला. 7मधून 1 घालवायच्या ऐवजी हातच्या सकट 2 गेले 5. 58.73m. m बरोबर सॉरी वजाबाकी पुन्हा बघा. 15मधून 8 गेले उरले 7. हातचे 10 7 आणि 1 8. 17मधून 8 गेले उरले 9 आणि हातच्या दिला 1 आणि 1 2. 7मधून 2 गेले 5. त्यामुळं m बरोबर 59.7 भागिले 3. त्यामुळं m बरोबर 3 1 3. 59.3ला भागायचं. प्रथम 3 5ला उरले 2. पुढे 3 9 27 उरले 2. 27 3 9 27 19.9. ओके. त्यानंतर पुढला प्रश्न आहे. 3 गुणांचा भागाकार करा. 87,589 भागिले 46. या ठिकाणी 46 दोन्ही 92 होते त्यामुळे 46 1 46. 87,589. 7 म्हणून 6 गेला उरला 1. 8 म्हणून 4 गेले उरले 4. ओके. वरचे घेतले 5. या ठिकाणी 8 चौक 32 9 चौक 36. पहा या ठिकाणी 46 90. 46ला 9 गुणलं तर 9 सक 54ला. 46ला 9 गुणलं तर 9 सक 54ला. 4 हाच्याले 5 9 चौक 36 5 41 414. 415 म्हणून 414 गेला 1 उरला. वरचे घेतले 8. भाग जात नाही म्हणून 0 वरचे घेतले 9. इथं 18 इथं 415 म्हणून 414 गेला उरला 1. वरचा 8 घेतला 18 झाले. 46 पेक्षा लहान आहे 18 भाग जात नाही म्हणून 0. 9 घेतले 189 झाले. त्यानंतर 46 चौक 6 चौक 24ला 4. 6 चौक 24ला 4 हाच्याले 2. 4 सक 24 आणि 2. 4 सक 24ला 4 हाच्याले 2. 4 चौक 16 2 18 184. 46ला 4 गुणल्यानंतर 184 मिळतात. त्यामुळे 189 मध्ये 184 गेले उरले
9मधनं 4 गेले 5, 0, 5 उरले. त्यामुळं भागाकार 1904 आणि बाकी बरोबर 5. ओके. हा 4 गुणांचा प्रश्न आहे. एका आयताची लांबी 24 सेमी आणि परिमिती 65 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. या ठिकाणी आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताची परिमिती 65 दिलेली आहे. ओके. बरोबर 2 कंसात लांबी 24 दिल्या. लांबी 24 अधिक रुंदी. ओके. त्यामुळे 65 बरोबर 24 गुणिले 2 48 वजा 2 गुणिले रुंदी. 2 24ला गुणलं 48, 2 रुंदीला गुणलं 2 गुणिले रुंदी. 65 वजा 48 बरोबर अधिक 2 रुंदी. ओके. 15मधून 8 गेले उरले 7 आणि 6मधून 5 गेला उरला 1 बरोबर 2 गुणिले रुंदी. पहा पुन्हा एकदा, आयताची परिमिती 2 लांब्या अधिक 2 रुंद्या. त्यामुळं आयताची परिमिती 65 दिलेली आहे. त्यामुळं 2 कंसात लांबी 24 आणि रुंदी काढायची आहे. 2 कंसात 24 अधिक रुंदी. 65 तसं 2 कंस सोडला. 2 24ला गुणलं 48, 2 रुंदीला गुणलं 2 गुणिले रुंदी. 48 मागाला 65 म्हणून 48 गेले उरले 17. 8 7 15ला 5 हातच्या 1 4 1 5 1 6 आणि 2ला रुंदी गुणले. या ठिकाणी रुंदी बरोबर 17/2 कोणत्याही संख्येला 2 भागले की निम होते 8.5 सेमी. ओके. त्यामुळे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी दिलेली आहे 65 आणि रुंदी आत्ताच आपण काढलेली आहे 8.5 8.5. 65 गुणिले 85 गुणाकार करूया, दशांश चिन्ह नंतर देऊया. 5 25ला 5 हातच्याले 2, 45 2 42. इथं फुली किंवा शून्य. 6 6 35ला 0 हातच्याले 3, 6 8 51. हे 5 2 4 1 5 5. 5525. 5525 हा 85 आणि 65 यांचा गुणाकार आहे. आणि दशांश चिन्ह दुसऱ्या ठिकाणी 552.5 चौसेमी हे आयताचे क्षेत्रफळ. ओके. 552.5 आयताचे क्षेत्रफळ 552 चौसेमी. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण स्वतः जरूर लाईक करा, शेअर करा. अद्याप नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. 16 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या गणित परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळण्यासाठी आपल्याकडून या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. सरावाच्या प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत. धन्यवाद.